body and my tongue will create some negativity, I have to abandon that all negativity which will create in my mind. माझ्या चित्तात उत्पन्न होणाऱ्या त्या साऱ्या नकारात्मकतेला जोपर्यंत मी पराजित करत नाही तोपर्यंत बुद्ध म्हणतात सुखाची झोप मिळणार नाही. या शरीररूपी देहाने जे दोष घडतात, जोपर्यंत ते दोष मी जिंकणार नाही तोपर्यंत मला सुखाची झोप मिळणार नाही. जोपर्यंत या वाणीने घडणारे वाणीचे दोष मी त्यागत नाही, त्यापासून दूर राहत नाही, तोपर्यंत मला कोणत्याही प्रकारची सुखाची झोप लागणे कठीण आहे. तुम्ही पंखा लावा, तुम्ही AC लावा, तुम्ही रजई टाका, तुम्ही कोणत्याही अनंत अलंकाराने युक्त तुमचा शय्यागृह सजवून ठेवा, पण जर चित्त बेचैन असेल तर तिथे तुम्हाला सुखाची झोप मिळेलच असा दावा करणे मोठे कठीण आहे, मोठे कठीण आहे. बुद्ध म्हणतात की खूप चांगल्या रंगाचा बेडरूम बनवल्यानंतर झोप येते. काही लोक कन्सेप्ट करतात ना, इंटेरियर डेकोरेटर विल सजेस्ट यू की युअर बेडरूम्स कलर शुड बी दिस अँड दॅट, सायलेंट कलर हवा, फलाना हवा, हा रंग इकडे हवा, ते पेंटिंग तिकडे हवी, तरच तुम्हाला झोप येईल. तुमचं शय्यागृह इतकं भारदस्त असावं, मोठं असावं, फलानं असावं, तर तुम्हाला झोप येईल. सिद्धार्थ गौतम इथे आपला अनुभव सांगतात, झोपण्याचा अनुभव. सिद्धार्थ गौतम म्हणतात की फार सजलेलं शय्यागृह माणसाला जर झोप देत असतं तर सिद्धार्थ गौतमासारखं शय्यागृह या साऱ्या निसर्गात कोणाकडेच उपलब्ध नव्हतं, कोणाकडेच नाही. सिद्धार्थ राजकुमारासारखं बेडरूम या समग्र निसर्गाच्या पाठीवरती कोणाकडेच नसेल. कारण जेव्हा ते बेडरूममध्ये एंट्री करायचे, एंट्री केल्याबरोबर त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या नर्तिका, राजनर्तिका एंट्री केल्याबरोबर एक संगीत वाजवायच्या की हे संगीत ऐकल्याबरोबर आणि ह्या संगीताचा सूर कर्णपटलावर पडल्याबरोबर सिद्धार्थ गौतमाला शांतपणे झोप यावी. म्हणून डाव्या आणि उजव्या बाजूला बसून त्या नर्तिका अंधुक प्रकाशामध्ये बसायच्या. अनंत रूपवान नर्तिका, सारं शरीर सौंदर्यवान नर्तिका, विविध प्रकारच्या फुलांचे, सुगंधित फुलांचे शरीरावरती गजरे परिधान केलेल्या नर्तिका, विविध सुगंधाने अलंकृत वस्त्र परिधान केलेल्या नर्तिका आणि विविध प्रकारचं संगीत निर्माण करत होत्या. पण सिद्धार्थ गौतम म्हणायच्या एवढ्या पराकाष्ठा त्या करायच्या, एवढ्या पराकाष्ठा करायच्या, संगीत वाजून वाजून त्यांचं शरीर मन थकून जायचं. पण सिद्धार्थ गौतमाला काही झोप येत नव्हती. सारं चित्त कोणत्या तरी वेगळ्याच अवस्थेत अडकल्यामुळे सिद्धार्थ गौतमाला त्या निद्रा अवस्थेच्या संगीताने झोप येण्यासाठी कधी सहकार्य केले नाही, कधीच मदत केली नाही. त्या शय्यागृहामध्ये सिद्धोधन राजाने निर्माण केलेल्या साऱ्या वस्तू, त्या वस्तूच्या प्रभावाने मला कधी शांतपणे झोप आलीच नाही. संगीत निर्माण करून 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 शेवटी त्या नर्तिका झोपायला जायच्या, त्यांना झोप यायची. नृत्य केलं, शरीर थकलं, संगीत वाजवलं, शरीर थकलं. आता सिद्धार्थ गौतम आता तरी झोपतील, मग तरी झोपतील, आता तरी झोपतील. सिद्धार्थ गौतम तर झोपायचे नाही. थकून थकून या नर्तिकांना झोप लागायची आणि मग सिद्धार्थ गौतम म्हणायचे काय हे अनित्य आहे. जेव्हा मी या शय्यागृहामध्ये प्रवेश केला तेव्हा ह्या साऱ्या नर्तिका विविध रंगाचे अलंकार परिधान करून होत्या. यांच्या डोक्यामध्ये विविध रंगांच्या फुलांचे गजरे होते, विविध सुगंधाने अलंकृत यांचे वस्त्र होते. सिद्धार्थ राजकुमाराला झोप यावी म्हणून शरीराने अनेक कष्ट केले, नृत्य केले, संगीत वाजवलं. हळूहळू हळूहळू त्या फुलांचा सुगंध कमी झाला.
हळूहळू हळूहळू त्यांनी परिधान केलेल्या वस्त्राचा सुगंध कमी झाला. हळूहळू हळूहळू त्यांनी आपल्या शरीरावरती परिधान केलेले अलंकाराचा नीटनेटकापणा निघून गेला. हळूहळू जेवढे म्हणून सौंदर्य प्रसाधने त्यांनी वापरली, आता ते हळूहळू कमी झाली आणि ते थकून थकून झोपी गेल्या. झोपलेल्या अवस्थेतल्या नर्तिकाकडे पाहून सिद्धार्थ गौतम म्हणतात, काय हे अनित्य आहे. जे काही अगोदर होतं ते आता काहीच राहिलं नाही. जीवन हे माणसाचं असंच आहे. आणि मग शांतपणे त्या झोपी गेल्यानंतर आपण सोपी जाणार. याचा सांगण्याचं तात्पर्य असेच, धम्मचारी सुखं सेती या शब्दाचं काही स्वप्न पडलं नाही बुद्धांना पुढे. बुद्धांनी या दोन अनुभवांना कंपेअर केलं. आता बुद्ध दुसरा अनुभव काय सांगतात? हा एक अनुभव सांगितला. आता दुसरा अनुभव सांगतात, जेव्हा मी या साऱ्या गोष्टींचा त्याग करण्याचे ठरविले, माय माइंड इज रेडी टू अबॅन्डन द ऑल दिस थिंग्स. आय डोंट वॉन्ट म्युझिक, कलर and anything which is related to the temporarily happiness. एक क्षणभर सुख निर्माण करेल आणि दुसऱ्या क्षणाला नैराश्य उत्पन्न करेल. बुद्ध म्हणतात की आय हॅव टू फाइंड आउट द परमनंट सोल्युशन. आय हॅव टू फाइंड आउट. बुद्ध म्हणतात की मला ते सत्य शोधायचं आहे, जे सत्य कोण्या रंगाशी, व्यक्तीशी, सुगंधाशी, फुलाशी, स्थानाशी, जागेशी संबंधच नसावा. माझं चित्त शांत आहे, तर त्या शांत चित्ताच्या अवस्थेत एक क्षणात मला अनंत सुखाची निद्रा मिळावी, त्याचा मी शोध घेईल. आय हॅव टू फाइंड आउट दॅट ट्रूथ. आणि मग ते म्हणतात, म्हणून तर मी साऱ्या संसाराचा त्याग करून एका नवीन धम्माचा शोध घेण्यासाठी मी जात आहे. आय हॅव टू फाइंड आउट दॅट ट्रूथ अँड दॅट शुड बी द परमनंट, नॉट टेम्पररी. आता जेव्हा ते बुद्ध होतात, बुद्ध अचीव द एनलाइटनमेंट अँड देन ही अनाउन्स्ड हिज बुद्धी. बुद्धा सेज, दिस इज माय finding, not my religion. This is the finest finding of the Buddha, how to live sorrow free. या साऱ्या निसर्गाच्या दुःखातून मुक्त होऊन दुःख मुक्तपणे जगण्याचे सत्य बुद्ध शोधण्यासाठी निघाले. आणि मग बुद्धांनी धम्मचारी सुखं सेती, की एक धम्मचारी सुखाच्या अवस्थेला, निद्रा अवस्थेला कसा प्राप्त करतो. सुखं सेती, सुखाची झोप, सुखाची निद्रा. आता इथे बुद्धांनी कंपेअर केलं एक सिद्धार्थ राजकुमाराच्या झोपेची अवस्था आणि सिद्धार्थ राजकुमाराच्या अवस्थेतून मुक्त होऊन बुद्धत्वाचा साक्षात्कार केल्यानंतर आता बुद्धाच्या मुखातून निघणारे शब्द. बुद्ध म्हणतात की आता मला इथे कोणती राजशय्या नाही, आता माझ्यासोबत राजनर्तिका नाही, आता माझ्यासोबत सुगंधित द्रव्य नाही, पुष्प नाही. सुगंधित द्रव्य, पुष्प, नर्तिका, संगीत, राजशय्या, उच्च उच्च असनस्थ गादी, रजई अशा प्रकारचे कोणतेच साधन नाही. आता बुद्ध उघड्या आकाशाच्या खाली झोपतायत. जमिनीलाच गादी रजई समजतात, या दगडालाच आपली उशी समजतात. हे उघडे आकाश माझी रजई आहे आणि काशाय वस्त्राचा एक भाग आपल्या शरीरावरती परिधान करून ऊन, वारा, थंडी, पाऊस या साऱ्या ऋतूमध्ये या निसर्गाच्या सानिध्यात आपल्या ध्यान अवस्थेला पूर्ण करून जेव्हा झोपी जातात, तेव्हा मात्र सिद्धार्थ राजकुमाराला शांतपणे आता त्याच्या अवस्थेतून मुक्त झालेल्या बुद्धांना झोप मिळते. एकही दिवस असा गेला नाही की आता बुद्ध झोपेसाठी परेशान आहेत, व्याकुळ आहेत, त्रस्त आहेत, बेचैन आहेत. आपल्या अवस्थेत कधी कधी होते,
कधी जर अनंत चिंता उत्पन्न झाली तर बघा तुम्ही, रात्रीच्या 1 वाजला झोप येत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीहून या कुशीवर 2 वाजले तरी झोप येत नाही. 2 नंतर डोळे बंद केले, डोळे तर बंद आहेत. अनेक लोकांना वाटेल की मी झोपी गेलो, पण आतमधून माझं चित्त बेचैन आहे. तर माझी विस्कळीत झालेली झोप, विस्कळीत झालेली निद्रा, विस्कळीत झालेलं चित्त आता हळूहळू हळूहळू बेचैन व्हायला सुरुवात होते की सारं जग झोपलं आहे, माझ्या आसपासचे लोक झोपले आहेत, माझ्या साऱ्या सोसायटीमधले इमारतीतले सारे लोक झोपले आहेत, पण मीच एकटा जागा आहे. जागे राहण्याचे निमित्त काहीच नाही, पण झोपच येत नाही. अशा नकारात्मक अवस्थेतलं उत्पन्न झालेलं चित्त आत्यंतिक टोकाचं दुःख उत्पन्न करते. मग बुद्ध म्हणतात, आपणच जाणावे की माझे चित्त का बेचैन आहे. आपणच जाणावे की मला का झोप येत नाही. मला झोप येण्याचं सर्वात प्रमुख कारण बाहेर कुठेच नाही, माझ्या चित्तात आहे की नाही. जेव्हा माझे चित्त बेचैन होते तेव्हाच माझी चित्ताच्या बेचैन अवस्थेत माझी निद्रा विस्कळीत होते, येत नाही. मग मी बाहेरची कारणं शोधतो. बघा, आपल्याला जर सुखाची निद्रा भेटलीच नाही तर आपल्याला सुखाची निद्रा न मिळाल्यामुळे आपल्या चित्ताच्या निद्रा अवस्थेच्या विस्कळीतपणाची कारणे आपण आपल्यामध्ये न शोधता आपण बाहेर शोधतो. कधी कधी म्हणतो, हा लाईट बरोबर नाही, आय हॅव टू स्विच ऑफ दिस लाईट. मग ते करतो बंद, तरी झोप येत नाही. आय हॅव टू चेंज माय बेड, बेड चेंज करतो. आय हॅव टू चेंज माय प्लेस, मग बेडरूममधून कधी हॉलमध्ये येतो, हॉलमधून कधी मुख्य बेडरूममध्ये जातो, अनेक अवस्था तो बदलतो. आपल्याला झोप येत नाही याची कारणं बाह्य ठिकाणी असू शकतात आणि म्हणून आपल्याला झोप न येण्याचं कारण म्हणून तो बाह्य कधी लाईटला दोष देतो, तर कधी जागेला दोष देतो, कधी घराला दोष देतो, कधी बेडला दोष देतो, कधी रंगाला दोष देतो, तर कधी बेडशीटला दोष देतो. म्हणून लगेच उठतो आणि तो बेडशीट चेंज करतो की या बेडशीटवर मला झोप येत नाही, या बेडवर मला झोप येत नाही, या दिशेला झोपलो की मला झोप येत नाही, इकडे पाय केले की झोप येत नाही, हा बाजूला असेल तर झोप येत नाही, तो इथे असेल तर झोप येत नाही. अनेक कारण तो शोधता 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 आपल्याला झोप न येण्याची कारणे तो इतरांमध्ये, जागेमध्ये, परिसरामध्ये, पर्यावरणामध्ये तो आपले कारणं शोधत राहतो. पण बुद्ध म्हणतात, काय तू कधी विचार केला का की मला सुखाची झोप येण्याचं कारण हे अन्य बाह्य ठिकाणी नसून माझ्यातच आहे. कधी कधी बघा, आपण खूप कष्ट केले, शरीर कष्ट केले, एकीकडे मोठ्याने त्या लग्नात बँजो वाजत आहे, लोक नाचत आहेत, पण तुम्ही 2 दिवसापासून कष्ट केल्यामुळे त्याच लग्नामध्ये एकीकडे गोंधळ होत आहे, लोक ओरडत आहेत, बँजो वाजत आहे, कोणी डान्स करत आहे आणि तिथून काही फुटाच्या अंतरावरती खुर्चीमध्येच बसल्या बसल्या तुम्हाला गाढ झोप लागलेली आहे. बघा ना, प्रॅक्टिकल बघा, कधी कधी कित्येक उदाहरणं आहेत, हे की नाही. जर तुम्हाला झोप येणार असेल, चित्त तुमचं शांत असेल, तर बाजूला संगीत वाजू द्या, बँजो वाजू द्या, लोक नाचू द्या, परंतु आत्ता तुमच्या चित्ताला स्थिरता मिळाली आहे, सारे कामं संपलेत, आता फक्त उद्या मॅरेज सेरेमनी करायचं आहे, असा शांत असलेला माणूस, त्याला बेडची गरज नाही, त्याला लाईट ऑफ करण्याची गरज नाही, तुम्ही संगीत बंद करा म्हणून त्यानेही बोलायची गरज नाही. शांतपणे तशाही विस्कळीत वातावरणामध्ये झोप लागते, कारण त्याच्या शरीराला, त्याच्या चित्ताला आता शांतपणे विश्रांतीची गरज आहे. जर चित्ताने ठरवलं झोपायचं आहे तर त्याला कोणीच रोखू शकत नाही, कारण ते शांत चित्त आहे. जर चित्ताने ठरवलं मी बेचैन आहे, मग तुम्ही त्याला कितीही प्रकारची वातावरण निर्मिती करा, त्याला तिथे झोप येईलच असा दावा करणे कठीण आहे, कठीण आहे.
सब्ब पाप स करणं कुशल सौपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं मिच्छा अस्मिन् लोके परं मिच्छा नतं दुचरितं चरे दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति। या जगाच्या पाठीवरती असे कोणतेच साधने नाहीत, पैसा, धन, संपत्ती, प्रॉपर्टी, एअर कंडिशन, जागा, शय्यागृह की जे मला सुखाची निद्रा देतील, परंतु बुद्ध म्हणतात ज्याचे चित्त धम्माचरणाने शांत आहे, सकाळपासून त्याने आपल्या स्वतःचे पर्योदपन तपासून पाहिले, स्वतःला पर्योदपन केलं, त्याने आपल्या स्वतःला तपासून पाहिले। काय तपासून पाहिले? की सकाळी उठलो तेव्हापासून ते झोपेच्या अंतिम क्षणापर्यंत या वाणीने मी कोणालाही अपशब्द बोललो नाही, मी कठोर बोललो नाही, माझ्या बोलण्याने कोणाचेही मन दुखले नाही, मी कोणाची चहाडी चुगली केली नाही आणि मी कोणालाच अब्युजिंग लँग्वेज, मी कोणालाही कठोर भाषेचा वापर करून शिवी सुद्धा दिली नाही। जे बोलायचं आहे तेवढाच मी बोललो, मी वृथा बडबड सुद्धा केलेली नाही। म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळच्या झोपेपर्यंत ही माझी वाणी मोठी कंट्रोलमध्ये ठेवली, संतुलित ठेवली, परिशुद्ध ठेवली, तोला मोलाची ठेवली आणि कित्येक लोकांनी माझ्या या वाणीबद्दल मला ॲप्रिशिएट केले है ना। कोणतरी नरेंद्र सरांना म्हटलं की तुमची वाणी इतकी चांगली आहे, तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा असं वाटतं की फक्त ऐकतच जावं, तुम्ही बोलत राहा। ॲप्रिशिएट केलं आपल्याला। कोणीतरी तुमच्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये आपल्याला म्हणावं की हा माणूस जे बोलेल तो सत्य बोलेल, त्याच्याबद्दल साऱ्या ऑफिसमधल्या कलिगला विश्वास आहे की तो कधी असत्य बोलणार नाही आणि असत्य बाजू घेणारच नाही। People will appreciate your tongue, my tongue, की माझ्या या जिभेने मी कधीच असत्य बोलत नाही, मलाच नाही, माझ्या मित्राला, पत्नीला, आईला, बहिणीला, ज्ञाती, संबंधी, नातलग, समूह, ऑफिस, व्यापार, उद्योग, जिथे कुठे जाईल त्या साऱ्या लोकांना माझ्या वाणीबद्दल माझ्याहीपेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे की तो खोटं बोलत नाही। पीपल विल ॲप्रिशिएट यू। जर तुम्ही खोटे बोलणारच नाही, कठोर बोलणारच नाही, वृथा बडबड करणारच नाही आणि तुमच्या मुखातून जर अपशब्द निघणारच नाही, तर सारी प्रकृती तुम्हाला पुरस्कार देईल, दंड देणारच नाही। ज्याला दंड दिला जात नाही त्याचं चित्त कधी बेचैन होत नाही, ज्याचं चित्त कधी बेचैन होत नाही तो संध्याकाळी निद्रा अवस्थेला पोहोचल्यानंतर अनंताने शांतपणे सुखाची झोप घेतो। धम्मचारी सुखं सेती, कारण तो धम्माचं आचरण करतो। कोणतं धम्माचं आचरण केलं त्याने? मुस्सावादा वीरमणि शिक्षापदं समादियामि, शिक्षापदं समादियामि। हो सके तो जितना हो सके मैं मेरे वाणी के ऊपर संतुलन रखता हूँ, कंट्रोल रखता हूँ और स्मृति और संप्रजन्य से युक्त होकर मेरे वाणी से कभी मैं कठोर नहीं बोलता हूँ, वृथा बड़बड़ नहीं करता हूँ, गाली गलौच नहीं करता हूँ और ध्यान रखता हूँ कि मेरे बात करने से किसी का मन तो दुख नहीं रहा है। अगर मन दुख रहा है तो मैंने ऐसे बातों को रोकना चाहिए। तो मैं हर दिन कोशिश करता हूँ, सुबह उठता हूँ तो मैं यहाँ से शुरुआत करता हूँ कि मैं अभी निद्रा अवस्था से उठ गया हूँ, कतई मेरे वाणी से गाली गलौज करके मैं शुरुआत आज के दिन की नहीं करूँगा। मेरे पुत्र के प्रति, पुत्री के प्रति, पत्नी के प्रति, पति के प्रति, भाई के प्रति, ज्ञाति संबंधी जिसके प्रति मैं कठोर भाषा का वापर करके, यूज़ करके मैं कभी किसी के प्रति अत्यंतिक दुख देने वाली भाषा मैं कभी यूज़ नहीं करूँगा, मैं उसको कभी अपनी भाषा कहूँगा नहीं। जेव्हा कधी लोक अशा प्रकारचं वाक्य वापरतात तेच लोक
दिवसभराच्या प्रवासात संध्याकाळी घरी आले, निद्रा अवस्थेला बेडला गेले, तर ते अवस्थात विचार करतील की होय, मी माझ्या वाणीने कोणतेच वाईट कर्म केलेले नाही. मग तो शांतपणे झोपला.